हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल मास्टर्स. तर आता आपण ब्रिज इंजिनिअरिंग सुरू केलेलं आहे. तर आपलं पहिलं लेक्चर आहे दॅट इज इंट्रोडक्शन. आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहूया की काय काय कॉम्पोनंट्स आहेत ब्रिजचे, किंवा ब्रिजचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याच्या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन, म्हणजे त्यामधले जे काय काय कॉम्पोनंट्स आहेत त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत. कारण एक्झाममध्ये MPSCमध्ये जर विचार केला ब्रिज इंजिनिअरिंगचा तर डायरेक्टली क्वेश्चन येतात. असे काही फिरवून वगैरे काही क्वेश्चन येत नाहीत. डिरेक्टली विचारतात की व्हॉट इज इकॉनॉमिक स्पॅन किंवा व्हॉट इज तुमची इफेक्टिव्ह स्पॅन, अशा सिम्पल गोष्टी विचारतात. तर त्यासाठी आपल्याला डेफिनेशन्स करणं गरजेचं आहे. तर आपण बघूया, पहिला आपला चॅप्टर आहे इंट्रोडक्शनमधला, दॅट इज द कॉम्पोनंट्स ऑफ अ ब्रिज. आपल्याला माहिती आहे ब्रिज स्ट्रक्चर हे ब्रिज स्ट्रक्चरचे कॉम्पोनंट्स, सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर. कोणतंही स्ट्रक्चर या त्यामध्ये दोन कॉम्पोनंट्स असतात, सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर. ब्रिजचं हे सुपरस्ट्रक्चर जे आहे ते सिंगल स्टोरी बिल्डिंगला ॲनालॉगस आहे आणि सबस्ट्रक्चर ॲनालॉगस टू वॉल्स, कॉलम अँड फुटिंग. तुम्ही जर एक सिंगल स्टोरी बिल्डिंग घेतली, सिंगल स्टोरी बिल्डिंगमध्ये हे बघा, सिंगल स्टोरी बिल्डिंग कशी असते, हे अशी असते सिंगल स्टोरी बिल्डिंग, आणि हे वर रूफ असतं आणि खाली फाउंडेशन असतं. तर हे झालं तुमचं सुपरस्ट्रक्चर आणि हे खालचं झालं सबस्ट्रक्चर. आता हा जो रूफ आहे, हा रूफ म्हणजे सुपरस्ट्रक्चर आणि हा खालचं जे आहे ते सबस्ट्रक्चर. आय होप सगळ्यांनाही कळालं असेल. तर सुपरस्ट्रक्चर म्हणजे सिंगल स्टोरी बिल्डिंगमध्ये जे असतं ते ॲनालॉगस टू सिंगल स्टोरी बिल्डिंग रूफ. इथे लिहायचं राहून गेलेलं आहे, सिंगल स्टोरी बिल्डिंग रूफला ॲनालॉगस आहे, हे रूफला ॲनालॉगस आहे. आणि सबस्ट्रक्चर ॲनालॉगस टू दी वॉल्स, कॉलम अँड फाउंडेशन. तर आता आपण बघूया की सुपरस्ट्रक्चरमध्ये नेमकं काय काय असतं, म्हणजे काय सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय. सुपरस्ट्रक्चर इज अ स्ट्रक्चरल मेंबर विच कॅरिंग कम्युनिकेशन रूट. आता हे बघा, हे तुमचं मी इलिव्हेशन तुम्हाला दाखवलं आहे कॉम्पोनंट्स ऑफ ब्रिजचं. तर हा जो डॉटेड, इथे तुम्हाला डॉटेड जे दिसतंय, हे डॉटेड हा कम्युनिकेशन रूट आहे, हा कम्युनिकेशन रूट आहे. तर इथे खाली सुपरस्ट्रक्चर आहे, दॅट इज सुपरस्ट्रक्चर, आणि त्याच्या खाली आहे ते सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चरमध्ये म्हणजे ज्या ब्रिजच्या सुपरस्ट्रक्चरच्या खाली जे असतं ते सबस्ट्रक्चर. म्हणजे सबस्ट्रक्चर म्हणजे काय, सबस्ट्रक्चर्स आर द सपोर्टिंग सिस्टीम. हे बघा, ह्या सपोर्टिंग सिस्टीम आहेत. हे सबस्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर हे सपोर्ट करतात, ह्याला सपोर्ट करतात ते, दॅट इज द सबस्ट्रक्चर. म्हणजे काय, सबस्ट्रक्चर्स आर द सपोर्टिंग सिस्टीम ऑफ सुपरस्ट्रक्चर. आणि सुपरस्ट्रक्चर काय असतं, सुपरस्ट्रक्चर इज द स्ट्रक्चरल मेंबर विच कॅरिंग कम्युनिकेशन रूट, दॅट इज द सुपरस्ट्रक्चर. आता यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स येतात, सुपरस्ट्रक्चरमध्ये हँडरेल येतात, गार्ड स्टोन येतात, फ्लोरिंग येतं विच सपोर्टेड बाय स्ट्रक्चरल बीम सच एज बीम्स, गर्डर्स, आर्चेस, केबल्स अबाव लेवल ऑफ बिअरिंग. लेवल ऑफ बिअरिंगच्या ज्या वरचं जे असतं, आता इथे जी तुमची बिअरिंग आपण प्रोव्हाइड करतो, बिअरिंग म्हणजे काय, बिअरिंग हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. पण इथे जे असतं ह्याच्या वर जे असतं अबाव द लेवल ऑफ बिअरिंग, दॅट इज द सुपरस्ट्रक्चर. मग त्यामध्ये तुमचं हँडरेल्स येतात, गार्ड स्टोन्स येतात, फ्लोरिंग येतात विच इज सपोर्टेड बाय बीम्स, गर्डर्स, आर्चेस अँड केबल्स. सबस्ट्रक्चरमध्ये काय काय येतं, सबस्ट्रक्चर म्हणजे खालचं, त्यामध्ये पियर्स येतात. पियर्स काय असतात, पियर्स असतात इंटरमिडिएट सपोर्ट असतात. इंटरमिडिएट सपोर्ट जे असतात त्याला आपण पियर्स म्हणतो. नंतर आहे अबटमेंट. अबटमेंट काय असतात, दे आर एंड सपोर्ट असतात. अबटमेंट म्हणजे एंड सपोर्ट आहेत, हे एंड सपोर्ट म्हणजे अबटमेंट आहेत. आणि नंतर तिथे विंग वॉल असते. आणि फाउंडेशन हे फाउंडेशन झालं, फाउंडेशन फॉर पियर अँड अबटमेंट्स, दॅट इज द सबस्ट्रक्चर. सिम्पल आहे. सिम्पल भाषेत जर आपण एक आपली घर तुम्ही समजा, त्या घरातलं जे तुमचं रूफ असतं ते ब्रिजमध्ये सुपरस्ट्रक्चर आहे, आणि त्याखाली जे वॉल, कॉलम किंवा फाउंडेशन जे असतं ते सबस्ट्रक्चर आहे. आणि सुपरस्ट्रक्चर काय असतं, सुपरस्ट्रक्चर असतं की विच कॅरीज कम्युनिकेशन रूट,
म्हणजे जिथून व्हेकल ट्रॅव्हल होतात, दॅट इज द सुपरस्ट्रक्चर. त्यामध्ये कोणकोणते आहेत? लेवल ऑफ बिअरिंगच्या वरचे जे कॉम्पोनंट आहेत ते सगळे सुपरस्ट्रक्चरमध्ये येतात आणि त्याच्या खालचे दॅट इज द सबस्ट्रक्चरमध्ये येतात. सिम्पल आहे. आता इथे तुम्ही डायग्रॅम, इथे सगळ्यांना दिसत असेल डायग्रॅम, तर इथे डायग्रॅममध्ये आपल्याला दिसून येईल की हा जो आपला आहे कम्युनिकेशन रूट आहे, हा प्लान आहे. प्लान म्हणजे काय? हा टॉप व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू तुम्हाला जर दिसत असेल तर इथे तुम्ही ब्रिजवरून गाडी चालवणार. ओके, त्याच्या खाली काहीतरी असेल, रोड असेल किंवा कदाचित स्ट्रीम वगैरे असेल, काहीतरी असेल. तर हा तुमचा कम्युनिकेशन रूट झाला. त्यामधलं कॅरेज वे, हे कॅरेज वे आहे. आणि हे काय? हे ॲप्रोचेस आहेत, ॲप्रोचेस. त्यानंतर पियर्स म्हणजे काय? जे सपोर्टिंग एंड सपोर्टला. आता हे पियर्स आहेत. हे पियर्स म्हणजे काय आहेत? हे असे पियर्स असतात. हे पियर्स असतात. पियर्स म्हणजे इंटरमिडिएट सपोर्ट असतात, जे सुपरस्ट्रक्चरला मधले जे सपोर्ट असतात. तुम्ही कोणताही ब्रिज बघा, ब्रिजमधले जो मध्ये सपोर्ट्स असतात मोठमोठे, आपण म्हणतो किती मोठा पिलर वगैरे आहे, तर त्याला आपण पियर्स म्हणतो. आणि जे एंडला असतात, शेवटला जे असतात त्याला अबटमेंट म्हणतो. शेवटला जे असतात ते अबटमेंट. म्हणजे पियर म्हणजे काय? पियर आर द इंटरमिडिएट सपोर्ट ऑफ द सुपरस्ट्रक्चर अँड द अबटमेंट असतात ते एंड सपोर्ट्स ऑफ द सुपरस्ट्रक्चर. ओके, त्यानंतर आपण अजून आपल्याला इथे काय काय दिसते? अजून आपल्याला दिसते की ब्रिज लेंथ म्हणजे काय असते? ब्रिज लेंथ म्हणजे आता हे तुमचं अबटमेंट आहे, इकडे पण अबटमेंट आहे. जे अबटमेंटचे इन्नर फेसेस मधलं जे डिस्टन्स असतं ते टोटल ब्रिज लेंथ असते. त्याला आपण टोटल ब्रिज लेंथ. आपल्याला जर टोटल ब्रिज लेंथ जर काढायची असेल तर कशी काढणार? हे अबटमेंट आहे, इथं पण एक अबटमेंट आहे. ओके, तर इथे हे पण एक अबटमेंट आहे. आता हे अबटमेंट मी तुम्हाला काय म्हणलं, जी ब्रिज लेंथ असते, ब्रिज लेंथ काय असते, आणि ही एक अबटमेंट आहे. ब्रिज लेंथ असते जो अबटमेंट, जो आपला एंड सपोर्ट आहे त्याच्यामधला जे डिस्टन्स असतं इन्नर फेसेसमधलं आतलं डिस्टन्स, टोटल डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲज द ब्रिज लेंथ. इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ब्रिज लेंथ म्हणजे काय असते? ब्रिज लेंथ असते डिस्टन्स बिटवीन द इन्नर फेसेस ऑफ द अबटमेंट्स, दॅट इज द ब्रिज लेंथ. ओके, नंतर काय? नंतर आहे लिनियर वॉटरवे. लिनियर वॉटरवे काय असते? लिनियर वॉटरवे असते, इट इज द सेंटर लाईनमधून आपण जी मेजर करतो, विच इज परपेंडिक्युलर टू दी, हे बघा हे अबटमेंट आहेत, विच इज परपेंडिक्युलर टू दी अबटमेंट. त्यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण लिनियर वॉटरवे म्हणतो. तर याच्या बेसिक डेफिनेशन ज्या आहेत त्या आपण पाहणारच आहेत. पण एक तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं की कॉम्पोनंट्स ब्रिजमध्ये कसे कसे असतात, पियर्स कसे असतात. पियर्स म्हणजे काय? इंटरमिडिएट सपोर्ट्स. अबटमेंट म्हणजे काय? एंड सपोर्ट्स. त्यानंतर जे पुढचं डिस्टन्स असतं त्याला आपण ॲप्रोच म्हणतो. नंतर ही वॉल जी आहे, वॉल जी तुम्हाला इथे दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज द विंग वॉल. त्याला विंग वॉल म्हणतो. आणि ब्रिज लेंथ तुम्हाला सांगितलं आणि लिनियर वॉटरवे पण सांगितलं. तर हे कॉम्पोनंट्स आहेत. आता यामध्ये तुम्हाला MPSCसाठी काय लक्षात ठेवायचं आहे? MPSCसाठी तुम्हाला हे डायग्राम लक्षात ठेवायची नाही आहे. लक्षात घ्या, ते तुम्हाला काही डायग्राम वगैरे विचारणार नाही आहेत. हे तुमच्या कन्सेप्टसाठी आहे की ब्रिजचं स्ट्रक्चर कसं असतं. इन केस जर तुम्ही जेव्हा UPSCच्या किंवा MPSCच्या कोणत्याही इंटरव्ह्यूला जाचाल तर कदाचित ते तुम्हाला विचारू शकतात की कॉम्पोनंट्स ऑफ ब्रिज काढून दाखवा किंवा एक्सप्लेन करा. तर तेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करता आले पाहिजेत. तर आपण डेफिनेशन्स पाहूया. आता आपण काय काय पाहिलं कॉम्पोनंट्समध्ये, काय काय पाहिले आपण? ब्रिज आपल्याला माहिती आहे दोन प्रकार, कोणतंही स्ट्रक्चर असेल त्यामध्ये दोन प्रकारचे असतात, एक सुपर स्ट्रक्चर असतं आणि एक सबस्ट्रक्चर असतं. आपल्या बिल्डिंगमध्ये काय असतं? सिंगल स्टोरी जे रूफ असतं ते ब्रिजमध्ये सुपरस्ट्रक्चर आहे.
आणि बाकीचे वॉल, कॉलम आणि फाउंडेशन आहेत ते सबस्ट्रक्चर आहे. त्याची आपण सुपरस्ट्रक्चरची काय डेफिनेशन आहे किंवा काय म्हणतात त्याला आणि त्याचे काय काय पार्ट आहेत आणि सबस्ट्रक्चरचे पाहिले आणि नंतर ब्रिजचं एक ओव्हरऑल आयडिया पाहिली की बाबा ब्रिजचं स्ट्रक्चर कसं असतं. आता आपण मेन डेफिनेशन्स पाहूया. तर डेफिनेशन्समध्ये सिम्पल डेफिनेशन आहेत, एकदम इझिली अंडरस्टँडेबल डेफिनेशन आहेत. पण आपण काय करतो, आपण पाठ करतो. हे बघा ब्रिज हा स्ट्रक्चर, ब्रिजमध्ये आहे पाठ करण्यासारखं भरपूर आहे आणि भरपूर गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. पण ज्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला MPSC मध्ये 20 सब्जेक्ट आहेत, 20 ते 22 सब्जेक्ट आहेत. अशी किती गोष्टी तुम्ही पाठ करणार आहेत. तर त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतील आणि सिम्पल आहेत, एकदम बेसिक लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण बघूया ब्रिज म्हणजे काय. हे बघा पहिली डेफिनेशन आहे ब्रिज. ब्रिज काय, अ स्ट्रक्चर फॅसिलिटेटिंग अ कम्युनिकेशन रूट फॉर कॅरिंग रोड ट्रॅफिक or other moving loads over a depression or obstruction such as river, stream, channel or road. ब्रिज म्हणजे काय असतं, हे बघा हे ब्रिज आहे, खालून तुमची स्ट्रीम चाललेली आहे, पाणी चाललेलं आहे, जे तुमची नदी वगैरे आहे काहीतरी चाललेलं आहे. हा झाला तुमचा वरचा रोड झाला, त्याला आपण ब्रिज म्हणतो. ब्रिज काय, अ स्ट्रक्चर फॅसिलिटेटिंग कम्युनिकेशन रूट. जो कम्युनिकेशन रूट आहे हा फॉर कॅरिंग रोड ट्रॅफिक और अदर मूव्हिंग लोड्स ओव्हर अ डिप्रेशन और ऑब्स्ट्रक्शन सच एज रिव्हर, स्ट्रीम, चॅनल, रोड, हायवे. तर एखाद्या डिप्रेशन किंवा ऑब्स्ट्रक्शनच्या वर जो कम्युनिकेशन रूट असतो त्याला आपण ब्रिज म्हणतो. तर ते कोणकोणते ऑब्स्ट्रक्शन असू शकतात, ते कदाचित रिव्हर असू शकते, स्ट्रीम असू शकते, चॅनल असू शकतो, रोड असू शकतो किंवा हायवे पण असू शकतो. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की खालून पण एक हायवे असतो आणि त्याच्यावर ब्रिज असतो, तर त्याला आपण ब्रिज म्हणतो. सिम्पल डेफिनेशन आहे ब्रिजची. ब्रिज त्यानंतर आपण पाहूया की हाय लेवल ब्रिज काय. हाय लेवल ब्रिज काय, त्यालाच आपण नॉन सबमर्सिबल म्हणतो. नावातच लिहिलं आहे नॉन सबमर्सिबल. म्हणजे काय, अ ब्रिज विच डज नॉट अलो हाय फ्लड वॉटर टू पास ओव्हर देम. हाय लेवल ब्रिज किंवा नॉन सबमर्सिबल ब्रिज हे असा ब्रिज आहे की विच डज नॉट अलो, जे फ्लड वॉटर आहे ते त्यावर पास होऊ देत नाही. दॅट इज द हाय लेवल ब्रिज ऑर द नॉन सबमर्सिबल ब्रिज. नेक्स्ट आहे सबमर्सिबल ब्रिज. आता सबमर्सिबल ब्रिज म्हणजे काय, सबमर्सिबल ब्रिज इज द ब्रिज विच अलोज हाय फ्लड वॉटर टू पास ओव्हर देम. हे बघा नॉन सबमर्सिबलमध्ये इट डज नॉट अलाव आणि ह्यामध्ये सबमर्सिबलमध्ये अलाव करतं आहे. हा क्वेश्चन MPSC 2016ला विचारलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन विचारतात. आता ते डायरेक्ट डेफिनेशन पण विचारतात, त्यामुळे तुम्ही फक्त लक्षात घ्या की ज्यामध्ये फ्लड वॉटर पास होऊ देते त्याला सबमर्सिबल आणि पास होऊ देत नाही त्याला नॉन सबमर्सिबल किंवा हाय लेवल ब्रिज. आता फ्लड वॉटर आपण पास होऊ देत नाहीत वरून, त्यामुळे काय पास होऊ देतो, त्यामुळे इट कॅरीज द रोडवे अबव द HFL हायेस्ट फ्लड लेवल ऑफ द चॅनल. त्यानंतर आहे आपण कॉजवे. कॉजवे काय, कॉजवे इज ए पक्का सबमर्सिबल ब्रिज. इम्पॉर्टंट आहे लाईन ही. इट इज द पक्का काय पक्का सबमर्सिबल ब्रिज आहे विच अलाउज फ्लड टू पास ओव्हर इट. म्हणजे ही सबमर्सिबल ब्रिज आहे, सबमर्सिबल ब्रिज आहे विच अलाउड टू फ्लड टू पास ओव्हर इट. दॅट इज द कॉजवे. कॉजवे काय, प्रोव्हाइडेड ऑन लेस इम्पॉर्टंट रूट. जिथं कमी इम्पॉर्टंट रोड आहेत तिथं आपण कॉजवे प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे काय होतं, कन्स्ट्रक्शन कॉस्ट रिड्यूस होते ड्रेनेज स्ट्रक्चरची. इम्पॉर्टंट आहे कॉजवे. कॉजवे विचारतात. आज 2013ला आय थिंक एकदा विचारला होता. तर ते काय विचारलं होतं ते आपण नेक्स्ट पुढं आपण पाहणार आहोत. पण सध्या लक्षात ठेवा की कॉजवे जो असतो तो सबमर्सिबल स्ट्रक्चर आहे आणि सबमर्सिबल स्ट्रक्चर असल्यामुळे काय करते, अलाव करते फ्लड टू पास ओव्हर इट. आणि कुठं प्रोव्हाइड करतो आपण, जिथं कमी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, कमी इम्पॉर्टन्स आहे रूटचं.
आणि त्यामुळे काय होतं, इट रिड्युसेस द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द ड्रेनेज स्ट्रक्चर. नेक्स्ट इज द फुटब्रिज. फुटब्रिज काय असतं, अ ब्रिज युज्ड फॉर कॅरिंग पेडेस्ट्रियन्स, सायकल्स अँड ॲनिमल्स. सिम्पल आहे. फुटब्रिज म्हणजे काय, अ ब्रिज युज्ड फॉर पेडेस्ट्रियन्स, सायकल्स ऑर ॲनिमल्स. कल्वर्ट इम्पॉर्टंट आहे. कल्वर्ट काय, वेन अ स्मॉल स्ट्रीम क्रॉसेस अ रोड विथ लिनियर वॉटरवे 6 मीटर. इम्पॉर्टंट आहे, विचारतात. लिनियर वॉटरवे जर लेस दॅन 6 मीटर असेल तर त्याला आपण कल्वर्ट म्हणतो. लक्षात ठेवा, कल्वर्ट म्हणतो. लिनियर वॉटरवे जर लेस दॅन 6 मीटर असेल तर त्याला आपण कल्वर्ट म्हणतो. इम्पॉर्टंट आहे, 3 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे MPSCला. 2012, 2016, 2017ला विचारलेलं आहे. कल्वर्ट इम्पॉर्टंट आहे. कल्वर्ट काय असतं, जेव्हा स्मॉल स्ट्रीम क्रॉसेस अ रोड विथ लिनियर वॉटरवे लेस दॅन 6 मीटर. डायरेक्ट डेफिनेशन विचारतात किंवा विचारतील की कल्वर्टमध्ये जे डिस्टन्स असतं लिनियर वॉटरवेचं ते किती असतं, तर आन्सर इज लेस दॅन 6 मीटर. नाव द नेक्स्ट इज द डेक ब्रिज. डेक ब्रिज म्हणजे काय, आता डेक ब्रिज म्हणजे काय, फ्लोरिंग सपोर्टेड ॲट द टॉप ऑफ द सुपरस्ट्रक्चर. आता हे झालं तुमचा कम्युनिकेशन रूट झाला आहे, जिथून तुम्ही आणि इथं सपोर्ट टॉपला जी सपोर्ट केली जाते फ्लोरिंग, दॅट इज द डेक ब्रिज. आणि बॉटमला जी सपोर्ट केली जाते फ्लोरिंग त्याला आपण म्हणतो थ्रू ब्रिज. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. बॉटम आणि टॉप असेल तर डेक ब्रिज आणि बॉटम असेल तर थ्रू ब्रिज. आणि इंटरमिडिएट इथं मध्येच कुठेतरी असेल तर सम इंटरमिडिएट लेवलला असेल तर सेमी थ्रू ब्रिज. सिम्पल आहे. काय, टॉपला असेल तर डेक ब्रिज, बॉटमला जर फ्लोरिंग असेल तर थ्रू ब्रिज आणि इंटरमिडिएट लेवलला असेल तर सेमी थ्रू ब्रिज. नाव द नेक्स्ट इज द सिम्पल ब्रिज. सिम्पल ब्रिज म्हणजे काय, सिम्पल ब्रिज विच इज सपोर्टेड ऑन बोथ दी एंड्स. आपल्याला माहिती आहे, आपण किती आता आपल्याला सॉममध्ये पण माहिती आहे. सिम्पली सपोर्टेड बीम काय असतं, जे फक्त दोन्ही एंडला सपोर्ट असतो त्याला सिम्पल ब्रिज म्हणतात. इथे पण सिम्पल ब्रिज तसंच असतं. हे बघा, हे 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 जे असतं, हा जो रोड आहे हा, दॅट इज द सिम्पल ब्रिज. सिम्पल ब्रिज ह्याला म्हणतात. हे काय करतात, ओनली एंडला सपोर्ट असतो. इथे बघा, इथं एक सपोर्ट आहे, दॅट इज द सिम्पल ब्रिज. किती, अप टू 8 मीटर, म्हणजे 8 मीटरपेक्षा कमी जे डिस्टन्स असतं ते सिम्पल ब्रिजसाठी असतं. नंतर आहे कॅन्टिलिव्हर ब्रिज. कॅन्टिलिव्हर ब्रिज काय, मोर ऑर लेस फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट अदर. हे आपल्याला माहिती आहे, बेसिक डेफिनेशन आहे. कॅन्टिलिव्हर म्हणजे काय, एका ठिकाणी फिक्स आहे आणि एका ठिकाणी फ्री आहे. हे 8 ते 20 मीटर, ह्या व्हॅल्यू महत्त्वाचे आहेत. 8 ते 20 मीटर. सिम्पल ब्रिज लेस दॅन 8 मीटर. नेक्स्ट आहे कंटिन्युअस ब्रिज. कंटिन्युअस ब्रिज काय, कंटिन्युअस ब्रिज म्हणजे हे 2 ते 3 स्पॅनवर कंटिन्यू आहे, दॅट इज द कंटिन्युअस ब्रिज. हे कुठे यूज करतो आपण, लार्ज स्पॅनसाठी यूज करतो. आर्च ब्रिज म्हणजे काय, ब्रिज विच प्रोड्युसेस इन्क्लाइनड प्रेशर ऑन सपोर्ट अंडर व्हर्टिकल लोड्स. हे आर्च ब्रिज हे असं असतं. जेव्हा काय होतं, ब्रिज विच सपोर्ट इन्क्लाइनड प्रेशर, आता जे व्हर्टिकल लोड येणार आहे, व्हर्टिकल लोड, तेव्हा ते काय करतं, इन्क्लाइनड प्रेशर ऑन सपोर्टवर, इन्क्लाइनड प्रेशर सपोर्टवर प्रोड्यूस करते, दॅट इज द आर्च ब्रिज. इकॉनॉमिकल यूज टू अप टू 20 मीटर, म्हणजे 20 मीटरपर्यंतच आपण याला यूज करू शकतो इकॉनॉमिकली. इम्पॉर्टंट आहे, 20 मीटरपर्यंत. सिम्पल ब्रिज 8 मीटरपर्यंत, कॅन्टिलिव्हर 8 ते 20, कंटिन्युअस लार्ज स्पॅनसाठी, आणि आर्च ब्रिज इकॉनॉमिकली लेस दॅन 20 मीटरपर्यंत. आणि त्याचे 2 टाईप आहे, ते बॅरलच्या फॉर्ममध्ये असतं आणि रिपच्या पण फॉर्ममध्ये असतं. नंतर आहे रिजिड फ्रेम ब्रिज. रिजिड फ्रेम ब्रिज काय असतं, ह्यामध्ये हॉरिझॉन्टल जो डेक असतो तो मोनोलिथिक तयार करतो विथ द व्हर्टिकल अबटमेंट वॉल्स.
आणि हे पण इकॉनॉमिकली 10 ते 20 मीटरपर्यंत यूज करतो. सिम्पल डेफिनेशन्स आहेत, जास्त काही रॉकेट सायन्स वगैरे जास्त काही नाही आहे. सिम्पल डेफिनेशन आहे. सिम्पल ब्रिज म्हणजे काय, दोन्ही ठिकाणी सिम्पली सपोर्टेड 8 मीटरपर्यंत. कॅन्टिलिव्हर फिक्स्ड एका ठिकाणी फ्री 8 ते 20 मीटरपर्यंत. कंटिन्युअस ब्रिज काय असतं, ते कंटिन्यू असतं स्पॅनवर, दॅट इज द कंटिन्युअस ब्रिज लार्ज स्पॅनसाठी. आर्च काय असतं, व्हर्टिकल लोडच्या अंडर ते इन्क्लाइंड प्रेशर हे प्रोड्यूस करतं कुठे, सपोर्ट्सवर, दॅट इज द आर्च ब्रिज विच इज यूज्ड इकॉनॉमिकली अप टू 20 मीटर विच इज लेस दॅन 20 मीटर. आर्च ब्रिज विच इज इन द फॉर्म ऑफ द बॅरेल्स ऑर रिब्स. आणि रिजिड ब्रिज काय असतं, हॉरिझॉन्टल डेक विच इज मेड मोनोलिथिक विथ द व्हर्टिकल अबटमेंट वॉल्स. आणि हे पण इकॉनॉमिकली यूज्ड अप टू 10 to 20 मीटर, दॅट इज द रिजिड फ्रेम ब्रिज. सिम्पल डेफिनेशन आहेत. नेक्स्ट आहे स्क्वेअर ब्रिज. आता स्क्वेअर ब्रिज काय असतं, स्क्वेअर ब्रिज असते विच इज द राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ रिव्हर. जे ब्रिज विच इज राईट अँगल टू द ॲक्सिस, जे रिव्हरची ॲक्सिस असते त्याला जे राईट अँगल जे ब्रिज असतात आपण कन्स्ट्रक्ट केलेले त्याला स्क्वेअर ब्रिज म्हणतो. स्क्यू ब्रिज म्हणजे नाही, राईट अँगल नसतं, दुसरा अँगल असतो, त्याला स्क्यू ब्रिज म्हणतो. जनरली हा अँगल 15 ते 60 डिग्री असतो. ही पण व्हॅल्यू महत्त्वाची आहे, त्याला स्क्यू ब्रिज म्हणतो. सस्पेन्शन ब्रिज काय असतं, विच इज सस्पेंडेड ऑन केबल्स, विच इज सस्पेंडेड ऑन केबल, दॅट इज द सस्पेन्शन ब्रिज. अंडर ब्रिज कन्स्ट्रक्टेड टू अनेबल अ रोड अंडर अनादर वर्क, त्याला अंडर ब्रिज म्हणतो. आणि कन्स्ट्रक्टेड अनेबल वन फॉर्म ऑफ लँड ओव्हर दी अदर, दॅट इज द ओव्हर ब्रिज. सिम्पल आहे, तुम्ही नावातच आहे सगळ्या व्हॅल्यू. स्क्वेअर म्हणजे काय, हा ब्रिज आहे आणि ही रिव्हर आहे आणि ही रिव्हरचा ॲक्सिस आहे, त्याला जो राईट अँगल असतो, राईट अँगल जो असतो, जो ब्रिज कन्स्ट्रक्ट करता ॲक्सिस ऑफ द रिव्हरला, दॅट इज द स्क्वेअर ब्रिज. आणि जो अदर अँगल असतो, नॉट राईट अँगल, दुसरा अँगल असतो, त्याला स्क्यू ब्रिज म्हणतो. सस्पेन्शन ब्रिज काय असतं, विच इज सस्पेंडेड ऑन केबल्स. अंडर ब्रिज म्हणजे काय असतं, रोड टू पास अंडर अनादर वर्क, दॅट इज द अंडर ब्रिज. आणि ओव्हर ब्रिज विच इज कन्स्ट्रक्टेड अनेबल वन फॉर्म ऑफ लँड, एक प्रकारची लँड असते ओव्हर दी अदर, दॅट इज द ओव्हर ब्रिज. नेक्स्ट आहे क्लास ए ब्रिज. क्लास ए ब्रिज काय असतं, विच इज डिझाइनड फॉर क्लास ए लोडिंग. आणि चेक कशाला करतो आपण, क्लास एला. हे इम्पॉर्टंट आहे काय, ते विचारतात डिझाईन कशासाठी करतात आणि चेक कशासाठी करतात. तर IRC जो क्लास आहे ए बी जे असतील ते क्लास, ते आपण 70 वगैरे ते आपण पुढे आपण ब्रिज डिझाईनमध्ये पाहणार आहेत. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा की क्लास ए जी ब्रिज आहेत ते आपण डिझाईन करतो IRC क्लास ए लोडिंगसाठी, पण चेक कशासाठी करतो, क्लास ए लोडिंगसाठी चेक करतो. इट इज प्रोव्हाइडेड विदिन म्युनिसिपल लिमिट्स इन इंडस्ट्रियल एरियाज अलॉंग द स्पेसिफाईड हायवे. नेक्स्ट आहे क्लास ए ब्रिज. क्लास ए ब्रिज काय असतं, त्याला आपण परमनंट ब्रिज पण म्हणतो. आणि हे कशासाठी डिझाईन करतो, क्लास ए लोडिंगसाठी. क्लास बी टेम्पररी ब्रिज, क्लास बी लोडिंगसाठी. ए लक्षात ठेवा, ए म्हणजे परमनंट आणि बी म्हणजे टेम्पररी. आणि हे डिझाईन करतो ए साठी बी साठी. आता वायाडक्ट काय असतं, वायाडक्ट लॉंग कंटिन्युअस स्ट्रक्चर असतं. आपण जे ड्राय व्हॅलीवर जे कन्स्ट्रक्ट करतो त्याला वायाडक्ट ब्रिज म्हणतो. स्ट्रक्चर अक्रॉस डीप व्हॅली विदाउट पेरिनियल वॉटर, दॅट इज द वायाडक्ट. ॲक्विडक्ट काय असतं, ॲक्विडक्ट हे स्मॉल स्ट्रीम कन्स्ट्रक्टेड ओव्हर स्ट्रीम विच रिमेन ड्राय मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द इयर. स्मॉल स्ट्रीम नाही आहे, स्मॉल स्ट्रक्चर आहे. स्मॉल स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड ओव्हर स्ट्रीम
विच रिमेन्स ड्राय, जे ड्राय असते म्हणजे ड्रायच असते जी स्ट्रीम, आणि त्याच्यावर जे आपण कन्स्ट्रक्ट करतो स्ट्रक्चर त्याला आपण ॲक्विडक्ट म्हणतो, आणि जे ड्राय व्हॅलीवर जे कन्स्ट्रक्ट करतो त्याला वायडक्ट म्हणतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यामध्ये काय काय लक्षात ठेवायचे, क्लास ए मध्ये काय डिझाईन एसाठी चेक, डिझाईन साठी चेक एसाठी, ए काय परमनंट ब्रिजेस आहेत आणि एसाठी डिझाईन, बी काय टेम्पररी ब्रिजेस आहेत बीसाठी डिझाईन, आणि वायडक्ट काय कन्स्ट्रक्टेड ओव्हर ड्राय व्हॅलीवर कन्स्ट्रक्ट करतो, आणि ॲक्विडक्ट काय एक स्मॉल जे स्ट्रक्चर आहे आपण कन्स्ट्रक्ट करतो स्ट्रीमवर, विच रिमेन जे ड्राय असतं फॉर द मोस्ट ऑफ द इयर, दॅट इज द ॲक्विडक्ट. आता ह्या डेफिनेशन ते डायरेक्टली विचारतात एक्झामला. ते तुम्हाला काय विचारतील, हे डायरेक्ट डेफिनेशनच लिहून देतील आणि विचारतील की ही कशाची डेफिनेशन आहे. ऑप्शन देतील ॲक्विडक्ट, वायडक्ट, ॲप्रॉन किंवा कर्टन वॉल वगैरे अशा ऑप्शन्स देतील. तर डायरेक्टली क्वेश्चन विचारतात ते ब्रिजमध्ये, तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारतात, डायरेक्टली डेफिनेशन्स विचारतात. त्यामुळे डेफिनेशन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. या डेफिनेशनवर ॲटलिस्ट एक तरी क्वेश्चन येतोच, विच इज कन्फर्म, एक तरी क्वेश्चन येतोच. त्यामुळे व्यवस्थित करा. नेक्स्ट आहे ॲप्रॉन. आता ॲप्रॉन MPSC 12ला विचारलेला आहे. ॲप्रॉन काय, इट इज द लेअर ऑफ कॉन्क्रीट ऑर द मेसनरी स्टोन प्लेस्ड अ फ्लोरिंग ॲट द एंट्रन्स टू प्रिव्हेंट स्कोअर. ॲप्रॉनचं मेन पर्पज काय, जे स्कोअर आहे ते प्रिव्हेंट करणं. तर ते असं कसं प्रिव्हेंट करतो, एक लेअर ऑफ कॉन्क्रीट असतो, आपण ते फ्लोरिंगच्या एंट्रन्सला ठेवतो, प्लेस्ड लाईक अ फ्लोरिंग ॲट एंट्रन्स टू प्रिव्हेंट स्कोअर, दॅट इज द ॲप्रॉन. ॲप्रॉन म्हणजे काय, टू प्रिव्हेंट स्कोअर. कर्टन वॉल काय असते, कर्टन वॉल ए थिन वॉल युज्ड ॲज अ प्रोटेक्शन अगेन्स्ट द स्कोअरिंग ॲक्शन ऑफ स्ट्रीम. कर्टन वॉल काय एक प्रकारची वॉल आहे, ही थिन वॉल आहे. त्याचा मेन पर्पज काय, मेन पर्पज काय प्रोटेक्शन अगेन्स्ट स्कोअरिंग ॲक्शन ऑफ स्ट्रीम, दॅट इज द कर्टन वॉल. A floor provided between the masonry wall below river bed, that is called as the curtain wall, that is also called as the curtain wall. Curtain wall काय थिन वॉल आहे, मेन पर्पज आहे स्कोअरिंग ॲक्शन ऑफ द स्ट्रीम. पायर्स काय आहेत, पियर्स काय आहेत सॉरी, इंटरमिडिएट सपोर्ट आहेत. तुम्हाला सांगितलं होतं जे ब्रिजमधले जे इंटरमिडिएट सपोर्ट असतात त्याला आपण पियर्स म्हणतो, आणि जे एंड सपोर्ट असतात एंड सपोर्टला आपण अबटमेंट म्हणतो. पियर किती दोन प्रकारचे, एक सॉलिड टाईप आहे आणि ओपन टाईप पण आहे. आता आपला मेन इफेक्टिव्ह स्पॅन, इफेक्टिव्ह स्पॅन काय असतं हे बघा. आता इफेक्टिव्ह स्पॅन, आता हा ब्रिज झाला, हा तुमचा लेट से सपोर्ट आहे, हा हे सेंटर, हे सेंटर इथून ते इथं जे डिस्टन्स असतं त्याला आपण इफेक्टिव्ह स्पॅन म्हणतो. इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे काय, सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट सपोर्ट्स, दॅट इज द इफेक्टिव्ह स्पॅन. तर लक्षात ठेवा इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे काय, जे दोन सपोर्ट असतात त्यातलं जे सेंटरचं डिस्टन्स असतं, सेंटर टू सेंटर डिस्टन्स, दॅट इज द इफेक्टिव्ह स्पॅन. नेक्स्ट आहे क्लिअर स्पॅन. आता क्लिअर स्पॅन काय, क्लिअर स्पॅन पण सेम, हा ब्रिज झाला, हे दोन सपोर्ट आहेत, ह्यातलं जे क्लिअर डिस्टन्स असतं, क्लिअर डिस्टन्स दॅट इज द, त्यालाच आपण काय म्हणतो क्लिअर स्पॅन. किंवा असं पण म्हणता येईल की जे इन्नर डिस्टन्स असतं त्याला आपण क्लिअर स्पॅन म्हणतो. क्लिअर स्पॅन म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन टू पियर्स, बरोबर आहे ना. आपल्याला माहिती आहे जी इंटरमिडिएट सपोर्ट असतात ते पियर्स असतात, आणि त्या दोघांमधले जे डिस्टन्स असतं त्याला आपण क्लिअर स्पॅन म्हणतो. इकॉनॉमिक स्पॅन काय, इकॉनॉमिक स्पॅन नावातच आहे इकॉनॉमिक. इकॉनॉमिक म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ब्रिज ज्या स्पॅनसाठी मिनिमम असते त्याला आपण इकॉनॉमिक स्पॅन म्हणतो. टोटल कॉस्ट ऑफ ब्रिज ज्याची मिनिमम असते ज्या स्पॅनसाठी, दॅट इज द इकॉनॉमिक स्पॅन. त्यानंतर आहे एफ्लक्स. आता एफ्लक्स काय, राईज इन द वॉटर लेवल ऑफ द ब्रिज ड्यू टू अबव नॉर्मल लेवल ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिज.
आता आपण काय करतो, एक ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो. ब्रिज कन्स्ट्रक्ट कसं रिव्हरमध्ये कसं करतो, तिथं खाली फाउंडेशन टाकतो. फाउंडेशन वगैरे टाकल्यामुळं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होते. स्ट्रीममध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं, वॉटर लेवल इन्क्रीज होते. राईज ऑफ वॉटर लेवल. वॉटर लेवल इन्क्रीज होते नॉर्मल लेवलपेक्षा. त्याला आपण ॲफ्लक्स म्हणतो. सिम्पल आहे. जेव्हा आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केल्यावर आपण खाली स्ट्रीममध्ये फाउंडेशन टाकतो. त्यामुळं काय होतं, स्ट्रीमचं कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं काय होतं, आता कॉन्ट्रॅक्शन झालं ना, पण येणारा फ्लो तर तेवढाच आहे. पण आपली जी स्ट्रीम जी कॉन्ट्रॅक्शन झाली म्हणजे लेंथ कमी झाली, त्यामुळे पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे ते वॉटर राईज होतं. त्या राईज झालेल्याच वॉटरला आपण ॲफ्लक्स म्हणतो. सिम्पल आहे. सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवा. फ्रीबोर्ड काय, आता फ्रीबोर्ड काय, difference between highest flood level after allowing for afflux and the formation level on the approaches, that is the freeboard. फ्रीबोर्ड काय, हायेस्ट फ्लड लेवल जो असतो ब्रिजचा आणि फॉर्मेशन लेवलचा जो असतो रोड एम्बँकमेंटमधला, त्यातलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण फ्रीबोर्ड म्हणतो. सिम्पल वर्ड्समध्ये लक्षात ठेवा, HFL मायनस FL, दॅट इज द फ्रीबोर्ड. हा एक्झामला विचारलेला आहे. ॲफ्लक्स पण विचारलेला आहे बघा. तर डेफिनेशन पण विचारतात एक्झामला. तर या गोष्टी लक्षात ठेवा की फ्रीबोर्ड म्हणजे काय, विच इज द डिफरन्स बिटवीन द हायेस्ट फ्लड लेवल अँड द फॉर्मेशन लेवल, दॅट इज द फ्रीबोर्ड. नेक्स्ट आहे हेडरूम. आता हेडरूम काय, हेडरूम वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द हायेस्ट पॉईंट ऑफ द व्हेकल अँड द लोएस्ट पॉईंट ऑफ द एनी प्रोट्रुडिंग मेंबर ऑफ ब्रिज. आता तुम्हाला सिम्पल भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं, हे बघा, हे ब्रिज आहे, हा ब्रिज आहे, समजा हे व्हेकल आहे, हा एक ब्रिज आहे आणि ह्यावर एक व्हेकल चाललंय. ह्याचा हायेस्ट पॉईंट ह्या व्हेकलचा इथे, आणि तुम्हाला काय म्हणले, लोएस्ट पॉईंट ऑफ द मेंबर ऑफ द ब्रिज. ह्या व्हेकलच्या हायेस्ट पॉईंट ते जो आपला तुमचा प्रोट्रुडिंग मेंबर, म्हणजे कोणता पण एनी प्रोट्रुडिंग मेंबर ऑफ द ब्रिज जो आहे त्याला आपण हेडरूम म्हणतो. ती म्हणजे हेडरूम असते. हेडरूम काय असते, सिम्पल भाषेत जर सांगायचं म्हणलं तर हायेस्ट पॉईंट ऑफ द व्हेकल अँड द लोएस्ट पॉईंट ऑफ द एनी प्रोट्रुडिंग मेंबर ऑफ द ब्रिज, दॅट इज द हेडरूम. नाउ द नेक्स्ट इज द लेंथ ऑफ द ब्रिज. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, पहिल्यांदाच सांगितलं होतं की लेंथ ऑफ द ब्रिज काय असते. लेंथ काय असते, हा तुमचा झाला ब्रिज. इथे तुमचे आहेत अबटमेंट अबटमेंटमधला जो इन्नर फेसेसमधलं जे डिस्टन्स असतं, अबटमेंट म्हणजे काय, अबटमेंट नथिंग बट काय असतं, अबटमेंट म्हणजे एंड सपोर्ट्स असतात. त्यातलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण ब्रिज लेंथ म्हणतो, दॅट इज द टोटल लेंथ ब्रिज. बघा इथे डेफिनेशनमध्ये, ओव्हरऑल लेंथ अलॉंग सेंटर लाईन फ्रॉम एंड टू एंड ब्रिज डेक, दॅट इज द लेंथ ऑफ द ब्रिज. डिस्टन्स बिटवीन द टू इन्नर फेसेस ऑफ द अबटमेंट, दॅट इज द लेंथ ऑफ द ब्रिज. आता फॉर्म्युलाने एक डिफाईन केलेलं आहे की लेंथ ऑफ द ब्रिज कशी काढायची. लेंथ ऑफ द ब्रिजचा फॉर्म्युला आहे की लेंथ ऑफ ब्रिजचा फॉर्म्युला आहे L इक्वल टू N मल्टिप्लाय बाय L प्लस N-1 मल्टिप्लाय बाय B. NL प्लस N-1B. आता NL काय असतं, N म्हणजे काय असतं, N म्हणजे नंबर ऑफ स्पॅन्स असतात. L म्हणजे स्पॅनची लेंथ असते. N-1 काय असते, नंबर ऑफ पियर असतात. अँड द कॉस्ट ऑफ वन पियर म्हणजे B.
ही जर टोटल हाफ लेंथ ऑफ ब्रिज देते आपल्याला. सिंपल फॉर्म्युला एन इक्वल टू एन एल प्लस n-1 b. पण हे कशासाठी काय वापरले ते लक्षात ठेवा. एन म्हणजे नंबर ऑफ स्पॅन्स, त्यातल्या स्पॅनची लेंथ. n-1 म्हणजे नंबर ऑफ पियर्स किती आहेत, अँड द बी किती आहे, कॉस्ट ऑफ वन पियर. आणि आपल्याला माहिती आहे निश्चितच, कारण आपल्याला माहिती आहे की इंटरमिडिएट सपोर्ट जे असते ते पियर्स असतात, त्यामुळे निश्चितच जे आपले जेवढे स्पॅन असतील त्यापेक्षा एक कमी पियर असणार आहे. आणि एल म्हणजे काय, त्या स्पॅनची किती लेंथ आहे, आणि बी म्हणजे त्या कॉस्ट ऑफ द पियरचं किती कॉस्ट आहे, दॅट इज द लेंथ ऑफ ब्रिज. नेक्स्ट आहे लिनियर वॉटरवे. आता लिनियर वॉटरवे काय तुम्हाला सांगितलं होतं, एक्स्ट्रीम एज ऑफ वॉटर सरफेस ॲट हायेस्ट फ्लड लेवल मेजर्ड ॲट राईट अँगल टू दी अबटमेंट फेसेस. अबटमेंट फेसेसमधून राईट अँगलला जो हायेस्ट फ्लड लेवलचं जे डिस्टन्स असतं एक्स्ट्रीम एजपासून, त्याला आपण लिनियर वॉटरवे म्हणतो. सिम्पल डेफिनेशन आहे, तुम्हाला डायग्राममध्ये पण मी एक्सप्लेन केली होती की लिनियर वॉटरवे काय म्हणतात. इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवे. इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवे काय असतं, इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवे इज द टोटल विड्थ ऑफ वॉटर मायनस इफेक्टिव्ह विड्थ ऑफ ऑब्स्ट्रक्शन. हा फॉर्म्युला झाला लिनियर वॉटरवेचा. इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवेचा अजून एक फॉर्म्युला C√Q, हा पण एक फॉर्म्युला आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. पण हा पण एक फॉर्म्युला आहे. तर इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवे काय असतं, टोटल विड्थ वॉटरवेची किती आहे आणि त्यातून इफेक्टिव्ह विड्थ मायनस करायची ऑब्स्ट्रक्शनची, दॅट इज द इफेक्टिव्ह लिनियर वॉटरवे. लो वॉटर लेवल काय असतं, जे ड्राय सीझनमध्ये जे आपल्याला ऑब्टेन होते, दॅट इज द लो वॉटर लेवल. ऑर्डिनरी फ्लड लेवल काय असतं, ॲव्हरेज लेवल ऑफ द हाय फ्लड विच एक्सपेक्टेड, जे नॉर्मली दरवर्षी जेवढी असते त्याला ऑर्डिनरी फ्लड लेवल. आणि हायेस्ट फ्लड लेवल, हायेस्ट पॉसिबल फ्लड रेकॉर्डेड, दॅट इज द हायेस्ट फ्लड लेवल. सिम्पल आहे. लो वॉटर लेवल म्हणजे ड्राय सीझनमध्ये जे असते ती, ऑर्डिनरी म्हणजे जी दरवर्षी ऑप्टेन होते, दॅट इज द ऑर्डिनरी. आणि हाय फ्लड लेवल, हाय म्हणजे जी मॅक्सिमम आहे आपण रेकॉर्ड करू शकतो, दॅट इज द हायेस्ट फ्लड लेवल. ह्या 3 सिम्पल डेफिनेशन्स. तर असे इम्पॉर्टंट तुमचे 40 डेफिनेशन्स आहेत, आणि 40च्या 40 डेफिनेशन्स या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. आणि मी जे तुम्हाला पॉईंट लिहून दिलेले आहेत हे सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्यावर एक MCQ तयार होऊ शकतो. कॉम्पोनंट्स ऑफ ब्रिजवर कदाचित MCQ नाही येणार, पण हे तुमच्या समजण्यासाठी आहे की बाबा सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर कसं असतं ब्रिजमध्ये, ब्रिजचं स्ट्रक्चर कसं असतं. पण या डेफिनेशन्स ज्या आहेत त्या डेफिनेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. डेफिनेशन्सवर MCQ तयार होतात आणि प्रिव्हियस इयरमध्ये यावर विचारलेले आहेत, आणि अजून भरपूर क्वेश्चन आहेत ते त्यांनी विचारलेले नाही आहेत. तुम्ही बघा 40 MCQ, 40 डेफिनेशन्स आहेत, म्हणजे 40 MCQ सुद्धा तयार होऊ शकतील यावर. त्यामुळे या डेफिनेशन व्यवस्थित करा, परफेक्ट करा. आणि MPSCला 5-6 क्वेश्चन तर प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेलेच आहेत. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचं पाहूया की क्लासिफिकेशन कसं केलं ब्रिजचं, अकॉर्डिंग टू मटेरियल, अकॉर्डिंग टू दी लेंथ कसं क्लासिफिकेशन आहे. आणि त्यानंतर पाहूया की आयडियल ब्रिजच्या रिक्वायरमेंट काय आहेत. त्यानंतर IS कोड पाहूया, आणि त्यानंतर ब्रिजची नंबरिंग कशी करायची ते पाहूया. तेवढं पाहिलं की आपला लेक्चर इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो कंप्लीट होईल. तर याबद्दल कोणाला काही डाऊट असेल किंवा कोणती डेफिनेशन समजली नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये टाका की बाबा सर हे काही समजलं नाही आहे, किंवा तुमची काही क्वेरी असेल किंवा तुम्हाला MPSCमध्ये काय डाऊट असतील बाबा यावर कोणते क्वेश्चन येऊ शकतात वगैरे, ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि जे तुम्हाला काही समजलं नसेल तर मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा एक्सप्लेन करेन. तर हा झाला आपला लेक्चर 1, दॅट इज द इंट्रोडक्शन. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आता भेटूया. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण तिथे मी याच्या PDF वगैरे अपलोड करत जाईन, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल ना. तर ओके, ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.